कारलं कसं वाटो मोदका कशी घे जो वाटो सुंगटाचो 350. 50ला 3, 50ला 4 देणार. 300 रुपये डझन. हे 400 रुपये. 120, 60 आणि हे तांदूळ आहे कुठे तांदूळ. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पेडणेकर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आहे वेंगुर्ल्यात आणि आज चाललो आहे बाजारात म्हणजे मार्केटला. वेंगुर्ला मार्केटची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओतही दिली आहे, पण सध्या मार्केटमध्ये माशांचा भाव काय आहे, पुन्हा माशांव्यतिरिक्त इतर जो कोकणी मेवा आहे तो काय आहे, आंब्यांचे काय दर सुरू आहेत ते आपण बघूया. बघत राहा व्हिडिओ. तिलच्या काल चल नाही म्हणा नको आता. मोदका कशी घे 100. हा प्लेट नाही, हा हलवा आहे. हलवा नको आहे. कारलं कसं वाटो जो वाटो सुंगटाचो 350. थांब खेकडे कसे कुर्ले कसे 500. कुठे पडतोय कशी इसवण 600. काय कसे वाटे तिसरे 100. नको बाबा, आई नको बोली की. कशी इसवण कशी 1800. 200. थांब 2 मिनिटं बघूया आधी. तिकडे कसे 550, 500. आणि तांबोची 1000 आणि 800. नाही ते बांगडे 200. खरबे बांगडे कसे 100ला 1. 100ला 1. पापलेट कसे 2000 रुपये 4. आधी पेरिया मध्ये खरबा बांगडा कसं 100 आणि आणखी मग काय हलवा कसो 600. 600.
मोरी कशी काय मोरी 600. वेंगुर्ला मच्छी मार्केट. काय सुंगटा कशी 500. किती लागो किती 2000. सरचो. हे बांगडे कसे बांगडे कसे 5 200 रुपयाचे 5 बांगडे. सोंगटा कशी 350. त्या कापा कशी आहे ती 1000 वाटो येतो 1000 एवढं वाटो. आणि ही इसवण 1200 रुपये 1200 रुपये 1000. आणि ती मोरी 1000 रुपये 1000. मोठे मोठे आहेत ना. हे कालवा कशी 150 रुपये 150 रुपये पिशवी. सौंदाळे 500 400 ला. ही एवढी मोठी घरामध्ये बांगड्या कसे वाटे वाटे कसं खूप महाग आहे. 105. कालवा नाही तो काही फोटो काढत नाही कालव्यानं काही तो करायचं नाही. वेंगुर्ला क्रॉफर्ड मार्केट. हे भाजीपाला सेक्शन आहे आणि फळ बाजार त्याला लागूनच पुढे पुढे आणि कोकणचा मेवा. लिंबू कसे दोन द्या लिंबू आणि कोथिंबीर द्या. कशी ती नाही नाही माका बा छोटी काढून द्या 10 रुपयाचीच द्या. मी आलो मुंबईत. आणि ह्या अद्रक 10 रुपयाचा टाका बस. मग परत धाड झाला कसा आहे मसाला 160 पाव. आणि पोहे आणि उकडी तांदूळ 120 60. आणि एक तांदूळ उकडी तांदूळ 70 रुपये शेर. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. लाडू कसे आहे हे पण तू एक काम कर हे घेऊन जावा 60 रुपये. परत धाड झाले मग लागतं चालेल चालेल येतो. वाली कसे 50ला 3 50ला 4 देणार. हा एक हो लक्षात येतं हा मग बाजूला हा तिथे नाही थांब 2 मिनिटं. काय गे बरा म्हणा येऊया चल. पाना
अगोदरची 2 आहे मध्येची 4. अच्छा, आंब्याचा भाव काय चालू आहे? काय आहे? 250. म्हणजे आंबे कसे काय भावा? 300 रुपये डझन. हे 400 रुपये. आणि हे कसे? 150. ओके, आपण नंतर नात्याने घेणार आहे. कशी ही बाटली कशी आगळ? 300 रुपये. 300. बारकी छोटी आहे त्याची 150. आहे ती 150. हे आहे फळ आणि फूल मार्केट. इथे फळांचा देखील बाजार असतो आणि त्याला धरूनच बाजूला फुलांचा बाजार असतो. हार फूल सगळे इथे मिळतात. कसे घ्या आंबे? 400. आणि ते? केशर कसं? केशर कसे? इथून शॉर्टकट. कायम झोपते ना ते. तुला काय खेळणी पाहिजे? लहान झालंस, मोठा झाला ना तू. चल पुढे पुढे. हवा माव. चल, कॅट लवर आहे. काय काय इथे? चवळी कशी? चवळी 150 रुपये. शेर हा काय? हा शेर. हो हो. ॲनिमल लवर. हा घेऊन जाऊया. कुठे ठेवणार? हां ठेव ठेव बाबू ठेव. त्याचा भाऊ पण खाली आहे, त्याच्या खाली आहे. हे बघ ह्याच्या खाली आहे. हे बघ इथे. काढू नको झोपून चल चल इथे इथे गुरुछायामध्ये यायचं. काय खायला आला? उसळ पाव. तृप्तीचे उसळ पाव. गरम आहे. आता मानसीश्वर पुलाजवळही मासे विकायला बसतात. आंध्रा बघ मरे. हे सौंदा आहे ना? कसे? कसे? छान. बांगडे कसे? सौंदाळी 500.
तू सांगलं इकडे मासे मार आता बोल. आलो काय मासे मरे. कसे पापलेट कसे 500. अच्छा एक दे 150 रुपये काय. एक अरे हा करा सांगतो तर ऐकत नाही. अरे वा. अंडी असत हा अक्केट बघतोय घराकडे. हा तर मित्रांनो, वेंगुर्ला बाजाराची सफर तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर यावर्षी मी मे महिन्यात आता आलो आहे आणि माशांचे भाव ऐकून तर मी अवाकच झालो. म्हणजे मुंबईचे मासे स्वस्त असतात पण त्या मानाने इथले मासे फ्रेश असल्यामुळे आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे जरा प्राईस जास्त आहे. पण मासे ताजे आहेत. कम्पॅरेटिव्हली यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी बाजारात गेलो त्यानंतर मी मानसीश्वरजवळ आलो. मानसीश्वरजवळ मला मासे जरा स्वस्त वाटले. म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं. जर तुम्ही वेंगुर्ल्याचे असाल तर आणि वेंगुर्ल्याला आलात आणि जर मासे खायचे असेल तर बाजारातही जा आणि मानसीश्वर देखील म्हणजे मानसीश्वरचा पूल आहे तिथे देखील या. तिथे देखील तुम्हाला मस्त मस्त ताजे मासे मिळतील. कधी मासे महाग असतील कधी मासे स्वस्त असतील. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर 50 रुपयाला 12 बांगडे होते. म्हणजे मी जेव्हा तो 2-3 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता तेव्हा 50 रुपयाला 12 ते 15 बांगडे असे देत होते. तेव्हा सीझन होता, मासे लागत होते आणि आता तसे मासे नाही आहेत. त्यामुळे म्हणजे 200 रुपयाला 5 बांगडे. म्हणजे मी बांगड्याचं एक उदाहरण दिलं, बाकीचे सगळेच मासे महाग होते. म्हणजे इसवण म्हणजे सुरमई जी तुम्ही पाहिली ती 1200 रुपये 800 रुपये 1000 रुपये. जी मुंबईला आपण 700-800 रुपयाला घेतो म्हणजे मोठी असते ती 1-1.5 किलोची असते. असो अशी ही मार्केटची सफर होती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.